और फुल टॉस बॉल होता, शॉर्ट मिड विकेट मधून काढलाय बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पहिल्याच बॉल वरती चौकार. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि ते पोचलाय करण. कमालीची रनिंग त्याच्याकडून. डेंजर एंडला तो धावत होता, 2 धावा इथे घेतल्यात. खार्डी टीम साठी देखील पारितोषिक येते. सलग 3 षटकार खार्डीच्या कोणत्या फलंदाजाने मारले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज रुपेश सावंत यांच्या वतीने देण्यात येईल. आणि दिवाच्या प्रत्येक गोलंदाजाच्या विकेटसाठी, सूरज चौथेच्या विकेटसाठी देखील पारितोषिक आले. धन्यवाद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय. तिथे प्रयत्न काय केले, कमालीचे प्रयत्न. हा झेल झाला असता तर मला असं वाटतं कॅच ऑफ द टुर्नामेंट. कुठून कुठे धावत गेला, डोंबिवलीवरून दिव्याला धावत गेला आणि तिथे मात्र झेल हाताला लागला परंतु शेवटी सुटला. 8 धावा धावफलकावर. आक्रमक सुरुवात सूरज फौजदार करत असताना कॅप्टन बाईट मध्ये चांगलं त्याने सर्वांना संदेश दिला, मोलाचा संदेश दिला. सूरज डेड बॉल इथे मात्र घोषित करण्यात येतोय. 8 धावसंख्या धावफलकावरती आहे. खूप चांगला संदेश सूरज फौजदारने दिला. कित्येक खेळाडूंनी काल गाजवलाय, काही काळ गाजवतायत आणि येणारा पर्वामध्ये काही खेळाडू काळ गाजवणार आहेत. प्रत्येक दिवस आपला नसतो. आडव्या बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाज इथे तेजस मात्र डावखुरा गोलंदाज आहे, उजव्या हाताने अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी 1 धाव इथे कंप्लीट झाले. थोडा ताळमेळमध्ये धावत असताना बिघाड जाणवतोय. दोन्ही फलंदाज एकत्रित येत असताना एकमेकांशी विचारपूस करतायत. विकेट द्यायची नाही, रनआउटच्या स्वरूपात विकेट फार महत्वाची आहे. धावा झाल्या त्या आतापर्यंत 9. गतवर्षीचा उपविजेते पद पटकावलं होतं खार्डे टीमने. आगासन चषकाचे ते रनरअप होते गेल्या वर्षी आणि या वर्षी देखील दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. कालच्या दिवसामध्ये देखील दहीसरच्या ट्रॉफीमध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारले खार्डे टीमने आणि त्यांच्या विरोधात तगड आव्हान आहे ते गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवा टीमचं. करण निगुकर ऑन स्ट्राइक. लोअर फुल टॉस बॉल हॅमर केले समोरच्या दिशेला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा विजी. यावेळी फक्त 1च धाव. प्रॉपर फिल्डिंग सेटअप इथे करण्यात आला तेजस कडून आणि कॅप्टन कडून. धावफलक 10. supersports.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला. तेजसच्या चेंडूनं वळण घेतलं. शेवटी प्रयत्न करत होते फलंदाज परंतु घेता आली नाही धाव. पहिलं षटक समाप्त झाल्याचा ओमी यांचा इशारा येतोय. धाव फलक आहे ते मात्र 10. संघाच्या 10. पहिलं षटक टाकलं तेजसने. दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी सूरज येतोय दिवा टीम कडून आणि सूरजच्याच विकेटसाठी पारितोषिक आहे. दिवा सी टीम कडून सूरजच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. फील्डिंग मध्ये अनेक फेरबदल इथे केले जात आहेत. विकेट कीपर, कॅप्टन,
फिल्डिंगचा सेटअप करत असताना रायटी बॅटर सूरज आणि त्याचबरोबर करणच्या विरोधात सूरज चौथे. हुक करण्याचा प्रयत्न होता, विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल चाललाय मागे, थांबणार नाही, सीमारेषा पार, चौकार. धावा कुठूनही येऊ दे, सूरजच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. इरादे स्पष्ट आहेत सूरज आणि त्याचबरोबर करणचे, आक्रमण करायचं समोरच्या संघावर. आडवा पाटने वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार करत असताना ठोकलाय ते षटकार करण निगुकरने. मागच्या मॅच मध्ये थोडा शांत होता, संयमाचा खेळ दाखवत होता तो करण, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉल पासून आक्रमण करण्याचा इरादा त्याने केलाय. षटकाराला त्याच्या बॅट मधून स्कोर 20 धावा धावफलकावर. उडवलाय चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे, तिथे पोहोचेल तो क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत, त्यामध्ये 1 धाव इथे शॉट घोषित केले पंचांनी, चांगली अंपायरिंग. एकेरी धाव संख्येने स्कोर 21-21. 21 धावा धावफलकावरती. खार्डे टीमच्या दुसरं षटक सूरजचं. धमाकेदार सुरुवात खार्डे टीम कडून. पुन्हा एकदा बॅट स्पीड पा, स्विंग पा बॅटचा पाहण्या लायक आहे. मिड विकेटच्या दिशेनं आणखी एक चौकार करणच्या बॅट मधून. धाव फलक आहे ते 25. 5 चेंडू 16 वरती खेळतोय तो करण निगुकर आणि सूरज त्याच्या साथीला. हेच तर सांगितलं सूरजने कॅप्टन बाईट मध्ये की आमची युवा फळी आम्हाला सांगते एक्सपिरियन्स प्लेयरला की तुम्ही बिंदासपणे खेळा. हे साथ मिळते जेव्हा युवा खेळाडूंची साथ मिळते ना एक्सपिरियन्स प्लेयरला, त्यावेळी त्या संघाचं कॉम्बिनेशन हे फार वेगळं असतं. एखादा संघ जेव्हा नव्याने काट टाकत असतो त्यावेळी अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं. खोलात टाकला चेंडू सूरजने, चांगला चेंडू होता. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा मिड विकेट स्क्वेअर लेग, याच क्षेत्रामध्ये वारंवार चेंडू जात आहेत. खरं तर हा फेवरेट झोन आहे रायटी बॅटरचा. दुहेरी धावा, स्कोर आतापर्यंत 27-27. 27 धावा धावफलकावर. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना हर्षिका 11 गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी हा संघ गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवा संघाच्या विरोधात. खोदून काढला हा चेंडू, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक, फ्री होम डिलिव्हरी त्याच्यासाठी. फलंदाज बाद करण निगुकर. पहिला धक्का खार्डी टीमला.
विकेट बाद झाला तो करण, त्याने चांगले योगदान दिलं आपल्या टीमसाठी. नवीन बॅटर अर्थातच सौरभ मात्र मैदानावरती दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये 48 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली होती. अर्धशतकापासून तो दूर राहिला होता. विस्फोटक फलंदाजी त्याची राहिली होती. 2 ओव्हरमध्ये 27 13.50च्या सरासरीने धावतोय खार्डी हा संघ. शांतिरत्न ग्रुप, स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान, ओमसाई क्रिकेट संघ आगासन आयोजित ही स्पर्धा. आगासन चषक सरत्या वर्षाला निरोप देणारी ही स्पर्धा. इंग्रजी नवीन वर्ष 2024 मध्ये आपण काही दिवसातच पदार्पण करू आणि 2023ला निरोप देऊ. निरोप द्यायचा तर ही स्पर्धा जिंकायची हाच एक इरादा मनामध्ये. काय दमदार फटका, पिंच हिटर बॅटर या सूरज फौजदार, कमालीचा फटका, षटकार. निष्णात खेळाडू आहे अर्थातच सूरज फौजदार. 33 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, इथे चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज रोशनने. घेतलं विकेट सूरज फौजदारची. महत्वाचा धक्का खार्डी टीमला. बाद झालाय तो सूरज फौजदार. पहिल्याच बॉलवरती रोशनच्या षटकार त्याने खेचला. अतिरिक्त बाउन्स मिळाला रोशनला. मागच्या मॅच मध्ये रोशनने विकेट हॅट्रिक घेतली. प्लेअर ऑफ द मॅचचा त्याने किताब जिंकला होता. आता समोर प्रल्हाद, आणखी एक हार्ड हिटर बॅटर या टीमचा, वेल फिनिशर. आक्रमक फटकेबाजीसाठी जाणला जातो, परंतु रोशन चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. होरपिच बॉल होता, ताकद लावायची होती या फटक्यावरती. डीप मध्ये फिल्डर आणि ते सौरभ तयार नव्हता दुसऱ्या धावेसाठी. थांबवतोय प्रल्हादला. नुकताच तो खेळपट्टीवरती आलाय, स्वतःचं खातं उघडतोय. एकेरी धावसंख्येने स्कोर खार्डी संघाची धावसंख्या आहे ती 34. तिसरं षटक. इनिंग ब्रेक मध्ये ओम मातार्डेश्वर क्रिकेट संघ मातार्डी आयोजित मातार्डी चषकाचे लॉट्स इथे करण्यात येतील. इनिंग ब्रेक मध्ये आपण ते ड्रॉ करू मातार्डी चषकाचे. लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल सुटलाय आणि ते प्रेक्षक चला पंच पहा पण काय, कारण तिथे समोर खड्डा आहे त्या कारणास्तव बाउंड्री लाईन दिसणं कठीण काम आहे. तिथे समोर खड्डा आहे, कॅमेरामध्ये ती बाउंड्री लाईन कॅप्चर होणार नाही.
निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. आपण इथे एक सन्मान करतोय. अनिकेतजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उदयजी मुंडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेतजी मुंडे साहेबांचा सत्कार या मंचावरती करावा. उदयजी मुंडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अनिकेतजी मुंडे साहेबांचा आपण सत्कार या मुख्य मंचावरती करावा. आगासन चषकाच्या निमित्ताने उपस्थित अनिकेतजी मुंडे साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती उदयजी मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तर पंच निर्णय आमच्यापर्यंत आता पोहोचवतील. पाहूया काय निर्णय असेल पंचांचा. चल लगेचच निर्णय येईल आणि बाद चालू होईल. यस, पंच इशारा करतायत इट्स मॅक्झिमम सिक्सर, 6 धावा. या षटकाराने धावा झाल्या त्या 40-40. सौरभने पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला. आपलं खातं उघडले ते षटकाराने. खरं तर झेल होता, झेल सुटला. 40 धावा धावफलकावर. खार्डी टीमच्या तिसरा षटक. रोशन गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा सामना. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. काऊ कॉर्नरचा पुढे आला. त्याच्या डोक्यावरून मागे बॅकअप चांगलं आहे. लॉंग ऑनचा फिल्डर परफेक्ट एकदम हातामध्ये, जणू काय धनुष्यच. आदरणीय रंगनाथजी चौधरी साहेबांचं आगमन आगासन चषकाच्या निमित्ताने या मंचकावरती होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आदरणीय रंगनाथ चौधरी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. व्हॉट ए शॉट. कम्मालीचा फटका, लाजवाब फटका, सर्वांना हवासा वाटणारा विस्मयकारी षटकार. 6 धावा. खतरनाक बॅटिंग पाहिली. आजही आपण बेधडक फॅटिंग पाहतोय. देसाई असेल, त्याचबरोबरीने आता खार्डी टीम असेल, अगदी आपण पाहिली शिरडोन टीम कडून, टायगर टीम कडून सर्वच संघ चांगले खेळलेत. एक मला सिद्धार्थचा डायलॉग आठवतोय दे धक्का चित्रपटातला. माझा भाचा जर का असाच जेवत राहिला तर धान्याचा तुटवडा पडून जाईल सरकार. तसंच आहे इथे, दुष्काळ पडून जाईल. तसं आता इथे हे फलंदाज जर का अशा पद्धतीचे चेंडू, यॉर्कर बॉल जर का सीमापार धाडायला सुरुवात त्यांनी केली तो गोलंदाजांचा तुटवडा पडून जाईल सरकार. टाकायचं तरी कुठे चेंडू आता, हा एक मोठा प्रश्नचिन्ह सर्वच गोलंदाजांसमोर. 3 षटकांमध्ये धावा झाल्यात 48-48. बॅटचा वेग पा प्रल्हादच्या, वारा बाजूला लागला असेल इतका बॅटचा वेग होता प्रल्हादच्या. दीपक आलाय शेवटच्या षटकात. धावा आहेत 48. 4 ओव्हरमध्ये 46 धावसंख्येचा देखील पाठलाग झालाय आजच्या मॅचेसमध्ये. याच गोष्टीचा विचार करून प्रल्हाद एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा घेऊनच मैदानात उतरलाय. एकेरी धाव स्कोर जाऊन पोहोचेल 49-49. 4 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. सौरभचा विचार केला तर 3 चेंडू 14, 2 षटकार, 1 दुहेरी धाव. कमालीची बॅटिंग तो करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये 48 धावा त्याने कुठल्या होत्या याच मैदानावर, या स्पर्धेमध्ये. आणि आता 3 चेंडू 14 धावा. बॅटच्या आतमधली कडा घेतले. शॉर्ट फाईन लेगला चेंडू. प्रल्हाद तयार होता धाव घेण्यासाठी. सौरभ देखील इथे पोहोचलाय. एक धाव इथे महत्वाची आहे. एकेरी धाव संख्येने खार्डी संघ जाऊन पोहोचलाय 50 वरती. 50 अप फॉर खार्डी टीम. धमाकेदार सुरुवात आणि आता शेवट देखील गोड करत असताना हे फलंदाज.
बॉल आणि शेवटच्या बॉलवरती दीपकने घेतले ते विकेट. सौरभ बाद झालाय शेवटच्या चेंडूवरती. 3 ओव्हरमध्ये आक्रमण पाहिलं. 48 धावा आल्या होत्या आणि लास्ट ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 5. एक विकेट घेतली दीपकने. आशेचा दीपक त्याने तयार केला आणि आता 4 षटकांमध्ये धावा करायच्या असतील. गणेश कृपा क्रिकेट संघ दिव्याला 24 चेंडूंमध्ये 54 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. 24 चेंडू 54 धावा. या अगोदर आपण जाऊया आता ओम म्हातारडेश्वर क्रिकेट संघ मातारडी यांच्या वतीने मातारडी चषकाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि त्याचे ड्रॉ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करण्यात येतील आणि तिथे पुनश्च एकदा कुणाल सरांना मी विनंती करतोय की आपण ते ड्रॉस करावेत आणि लगेचच दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आपण जोडले जावं. 24 चेंडू आणि 54 धाव संख्येची गरज आहे. ओम मातारडेश्वर मातारडी या टीम कडून जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा ड्रॉ होतोय. सोळा तारखेला हे संघ खेळताना दिसतील. त्यातला पहिला सामना दातिवली विशालचा संघ दातिवलीच्या विरुद्ध वाडेगर अशी लढत असेल. फर्स्ट मॅच दातिवली आणि वाडेगर. हा दुसरा सामना 16 तारखेचा. पहिला सामना दातिवली आणि वाडेगर. सेकंड मॅच मध्ये उत्तर शिव हा संघ खेळेल आणि उत्तर शिवच्या विरुद्ध आगासन. उत्तर शिव आणि आगासन हे 16 तारखेला सेकंड मॅच मध्ये खेळतील. थर्ड मॅच बेतवडे प्रवीण यांचा संघ आहे. बेतवडेच्या विरुद्ध वडवली बी. बेतवडे विरुद्ध वडवली बी अशी तिसरी मॅच असेल. आणि चौथी मॅच 16 तारखेची रंगनाथजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ करतोय. वाकलनच्या विरुद्ध सागाव अशी लढत असेल. 16 तारखेचा हा ड्रॉ. आणि आता 17 तारखेच्या ड्रॉ कडे आपण वळतोय. 17 तारखेला बेतवडे अजय यांचा संघ आणि उसरगर VCC उसरगर आणि बेतवडे अशी पहिली मॅच असेल 17 तारखेला. सेकंड मॅच असेल गावदेवी खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध मोठा गाव. गावदेवी खार्डी आणि मोठा गाव 17 तारखेला सेकंड मॅच. थर्ड मॅच 17 जानेवारीला तिसरा सामना आयरे विरुद्ध दातिवली सुभाष. आयरे विरुद्ध दातिवली अशी लढत असेल. आणि 17 तारखेला शेवटचा सामना चौथा सामना. 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 17 तारखेला शेवटचा सामना असेल मोठी देसाईच्या अगेन्स्ट संघ खेळेल दहिसर. मोठी देसाई आणि दहिसर हा होता ड्रॉ माताडीच्या स्पर्धेचा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. यस, लगेच उत्तरार्धाला होते सुरुवात आणि या उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील कुणालजी दाते सर. पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण आणि बॉल चाललाय तो सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती चौकार.
पहिल्या बॉलवर चौकार आला आणि दुसरा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. स्ट्रेट हिट, चांगला फटका. फलंदाज सुमितच्या पॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलग 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत. चांगले फटके. 22 बॉल 46 करायचे आहेत. सौरभचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाजीमध्ये सुमितने. आणि लेफ्ट हँडर बॅटर थोडेसे घातकच असतात फलंदाजी करत असताना. 2 आक्रमक फटके त्याने सजवलेत. सुमितने स्टार्ट चांगली दिली आहे. वेल बिगन इज हाफ डन. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. ऑफ साइडला पॅक क्षेत्ररक्षण, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. आज चांगला बॉल, कटरचा वापर. स्लोअर वन. बॉलवर चांगले बोटे फिरवले, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला लेफ्टी बॅटरसाठी. एक डॉट बॉल इथे टाकत असताना सौरभ म्हात्रे. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. बॅटिंग मध्ये धावा करतो, गोलंदाजी चांगली आहे. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यालाच मिळालाय. दुसऱ्या बाजूला एक वेगळाच आक्रमक फलंदाज सुमित. यावेळेला समोर पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे सूरज. जोपर्यंत बॉल अडवेल तोपर्यंत सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. 20 बॉल मध्ये अजूनही 45 पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 45 धावा. तुम्ही पाहताय आगासन चषक आणि आगासन चषकामधला पहिल्या फेरीमधल्या सामने संपलेत. दुसऱ्या फेरीतले सामने आता सुरू आहेत. फटका हवेत. क्षेत्ररक्षक मिडॉनचा खाली येतोय. सूरज फौजदारने चांगलं जजमेंट दाखवत असताना एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. चेंडू आणि अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. पहिली विकेट इथे गमावली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना विकास आउट झाल्यानंतर सुमित अजूनही मैदानामध्ये खेळतोय. ही जमेची बाजू टीम दिवाच्या दृष्टिकोनातून. एक मातब्बर संघ दिवा आणि खार्डी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. लक्ष चांगलं सेट केलं होतं. 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. पहिलेच मन बनवलं होतं मागे खेळण्याचा प्रयत्न. वेग चांगला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं. 2 धावा इथे नक्की मिळू शकतात. 2 धावा मिळतील. एक धाव महत्वाची आहे. काय बॅटला लागलाय. लेग बाईज आहे. बाय आहे अंपायर. लेग बायचा इशारा दिलाय. ओके थँक्यू. तर लेग बायचा इशारा होतं कारण हे क्रिकेटर आहेत. टफ जॉब आहे अंपायरिंग. सर्वात टफ जॉब क्रिकेट मधला अंपायरिंग. आणि इथे लेग बायचा इशारा आल्यानंतर 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर बोर्डवर आहे 10. आणि आता 18 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 44 धावा. 11 धावा झाल्यात. त्रेचाळीस करायच्यात 18 बॉल मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झालेल्या आहेत 11. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी विशाल म्हात्रे. 18 बॉल आणि 43 धावा हे समीकरण या मॅच मध्ये.
तर विशाल मात्रे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षक विखुरले गेलेत आणि आता समोर फलंदाजीसाठी सज्ज होईल सुमित, ज्याने 2 चौकार आतापर्यंत मारलेत. दिवा टीमच्या दृष्टिकोनातून ही जमेची बाजू, एक आक्रमक बॅटर त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आहे. सुमित वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा खालून गेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. उंची जास्त गाठलेली नव्हती या बॉलने. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगला बॉल विशाल मात्रेचा. पहिलाच बॉल बरोबर टप्प्यावर. पहिल्या बॉलवर धाव आलेली नाहीये. 43 करायचे आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि अजूनही 43 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळत असताना सिंगल इथे मिळते. सिंगल इथे प्राप्त झाले. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल. दबाव बनतोय दिवा टीमवर, दबाव बनतोय सुमितवर आणि इतर खेळाडूंवर देखील, कारण लक्ष मोठा आहे या मॅच मध्ये. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 54 करायचे आहेत. या सफरा क्रीडांगणावर शांतिरत्न ग्रुप, स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान व ओम साई क्रिकेट संघ आयोजित आगासन ट्रॉफी तुम्ही पाहताय. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आज 8 मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यापैकी हा 6वा सामना. याच्यानंतर जो संघ जिंकेल तो कियान 11 मोठी देसाईच्या विरुद्ध खेळताना दिसेल. सेमीफायनल कियान 11 मोठी देसाई विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील आणि तो सेमीफायनलचा सामना असेल. आणि त्याच्यातून जो संघ जिंकेल तो SSCC खंबालपाड्याच्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये खेळताना दिसेल. हे पुढील वेळापत्रक या स्पर्धेचं. विशाल पुढचा बॉल घेऊन. मॅचची आतमधली कडा. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे दिवा टीमने. लगातार डॉट बॉल विकेट गमावले जातात दिवा टीम कडून आणि इथे अडचणीमध्ये सध्या तरी वाटतोय संघ दिवा. मध्ये वाढ. नवीन फलंदाज दीपक. 15 बॉल मध्ये 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खाडी संघ नेहमी जिद्दीने मैदानामध्ये उतरतो. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी सध्या चांगली होते खाडी टीमची. अनेक स्पर्धा ते गाजवत आहेत. दहीसरच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्यांनी दाखवलाय आणि याही स्पर्धेमध्ये हा दुसरा सामना ते जिंकतील का हा प्रश्न आहे. अजूनही 15 बॉल 42 करायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर हवेत खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध बॉल पडतोय. 2 धावांचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा मिळतील. दोन धावा टीमच्या टोटल मध्ये. 14 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 40 रन. विशाल पुढचा बॉल घेऊन. ऑन साइड ला अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सिंगल इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने धाव घेतली जाते आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. शेवटचा बॉल शिल्लक. 13 बॉल 38. समीकरण या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली विशालने या ओव्हरच्या दरम्यान.
5 बॉल त्याने टाकलेत आणि 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. 2 डबल, 1 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर चांगला प्रहार केला. ऑन साइडला बॉल जाईल बीट करून सौरभला सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑनला 4 धावा, चौकार. चौतीस धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. 12 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण. यानंतर टॉस साठी रिपोर्ट करायचंय टीम कियान 11 मोठी देसाईचे कॅप्टन संदेश. त्याचबरोबर खंबालपडा टीम आपण देखील आला असाल तर आपली इथे उपस्थिती दर्शवा. SSCC खंबालपडा फायनल मॅच मध्ये त्यांनी प्रवेश केला. याच्यानंतर जो संघ जिंकेल तो खेळ कियान 11 मोठी देसाईच्या विरुद्ध. सेमी फायनलची ती लढत असेल. आणि काल रोमहर्षक लढती झाल्या. काल मजा आली या स्पर्धेमध्ये. थोडेसे एकतर्फे सामने कालच्या तुलनेमध्ये आजच्या दिवसामध्ये, परंतु अजूनही 12 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. आज सामना इथून फिरवला जाईल का? काल खंबालपडा टीमने 42 धावा चेस केल्या 10 बॉल मध्ये. साई शेलार दमदार फलंदाजी त्यांची राहिली या स्पर्धेमध्ये. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज सूरज, लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आहे सुमित. सुमितचा फटका हवेत आहे. कॅचचा कॉल. डीप मधून फिल्डर येतोय, खराब फिल्डिंग. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि सुमितच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकार मिळवलाय. समीकरण 30 धावांचं राहिले. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 30 धावा. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवर चौकार मारलाय फलंदाज सुमितने आणि सूरज पाटील यांचे इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सूरजजी पाटील. आगासन ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 11 बॉल आणि 30 धावा. ओहो, खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला ढकलत असताना डीप मधून सौरभ येतोय भरपूर वेगाने. लॉंग ऑन वरून बॉल अडवेपर्यंत 1 धाव मिळते सुमितला. सुमित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. टीम दिवासाठी 29 करायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 चेंडू मध्ये 29 धावा. वड बॅच. दीपक आहे आता स्ट्रायकिंग एंडला. दीपक देखील लेफ्टी बॅटर आहे. आक्रमण करावं लागेल. सूरजचा हा बॉल ऑन साइडला वळवलाय. दीपकने स्लॉक करायचा होता. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. भरपूर वेगाने चाललाय तिथे क्षेत्ररक्षक. विशाल बॉल पर्यंत सिंगल इथे मिळते. मगाशी सूरजने सांगितलं होते जे सर्व खेळाडू आहेत जुने खेळाडू, त्याच्यामध्ये विशालचा उल्लेख त्याने केला, प्रल्हादचा उल्लेख त्याने केला. तो स्वतः या खेळाडूंबरोबर यंगस्टर खूप चांगली कामगिरी करतायत. आणि सर्व यंगस्टर नेहमीच सांगतात की तुम्ही चांगलं खेळा, नीडर क्रिकेट खेळा. त्याचमुळे सध्या हा संघ स्पर्धा गाजवतोय. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता दबाव बनतोय दिवा टीमवर. सुमितने जर डॉट बॉल खेळला तर दबाव बनेल. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 बॉल मध्ये अजूनही 28 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू 28 धावा. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन सुमितचं राहिलं होतं या बॉलवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडस खाली राहतोय बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल.
27 करायचे आहेत 8 बॉल मध्ये. 8 चेंडू 27 धावा. सप्रा मैदानावर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा रंगतदार असा सामना, परंतु जोपर्यंत सुमित आहे मॅच रंगू शकते. त्याच्या बॅट मधून एखादा मोठा फटका पाहिजे टीमला. 8 बॉल 27 रन या 2 बॉल मध्ये. आई बॉल ऑन साइडला खेळत असताना सौरव बॉल पर्यंत धावतोय. मिड ऑन पर्यंत धावत जाऊन बॉल अडवलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. आता 26 करायचे आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 26 धावा. 25 धावा माफ करा. 7 बॉल आणि 25 रन हे समीकरण असेल या मॅच मध्ये. सात चेंडू 25 धावा. या बॉलवर एक बिग हिट पाहिजे या टीमला, तर मॅच मध्ये राहतील. शेवटचा बॉल. बॅटचा स्विंग चांगला आहे, आवाज आलाय, परंतु फिल्डर आहे आणि बॉल त्याच्या वरून क्लिअर करत असताना सीमा पार येतोय षटकार. आणि आता 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता दिवा टीम समोर. फलंदाज दीपक. 6 चेंडू 19 धावा. मॅच ऑन. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आतिश चा वापर इथे केला जाईल. तीन वाजून 45 मिनिटं झालेत. 3:45 टॉस साठी यायचंय. टीम कियन 11 मोठी देसाई. नेक्स्ट मॅच कॅप्टन संदेश. टॉस साठी तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. तर आतिश आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. समीकरण या मॅच मध्ये असेल. आतिश दीपकच्या समोर. 6 बॉल 19. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. तर 5 बॉल मध्ये 3 षटकार मारायचे दिवा टीमला. 18 करायचे. 5 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण असेल. सुमित मैदानामध्ये आहे. सुमितवर पूर्णपणे दारोमदार या मॅचची. पाच बॉल आणि 18 धावा. 5 चेंडू मध्ये 3 षटकार मारावे लागतील दिवा टीमला सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 18 धावा हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. एका टीमला पाहिजे षटकार, एका टीमला पाहिजे विकेट. डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मिळतील सुमितच्या खात्यामध्ये. 16 धावांची आवश्यकता. आता 4 बॉलचा खेळ शेष. 4 चेंडू मध्ये 16 रन. मॅच ऑन. आई बॉल तेवढाच महत्वाचा. 4 बॉल 16 धावा हे समीकरण. 3 षटकार तर मारायचेच आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. 2 षटकार 1 चौकार देखील चालेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुमित मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळला आतापर्यंत सुमित.
फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह इथे केलाय, डीप मध्ये सौरभ आहे, फक्त एकच धाव इथे मिळवत असताना आणि फलंदाज सुमितच इथे रनआउट होईल. त्याच्यामुळे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला जाईल आणि स्ट्राईक असेल दीपककडे. बॉल आता शिल्लक आहे, 3 बॉल मध्ये धावा करायचे आहेत, अजूनही 15. समीकरण कियान 11 मोठी देसाईचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचंय. मोठी देसाई विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ नेक्स्ट मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये इन ऍक्शन असतील आणि त्याच्यानंतर एसएससी खंबालपाडा हा संघ फायनल मध्ये खेळताना दिसेल नेक्स्ट मॅचच्या विजेता टीमच्या समोर. फुल टॉस हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला सौरभ, झेल टिपेल फलंदाज बाद. शेवटचा बॉल अजूनही पडायचा आहे, 2 बॉल 15 करायचे आहेत. टीम दिवाला लक्ष मोठं सेट केलं होतं, त्याचा पाठलाग करत असताना थोडासा दबाव आला या टीमवर. विशालने धावाच दिलेल्या नव्हत्या सेकंड ओव्हर मध्ये. बॅटची कडा थर्ड मॅनला, आता बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये फिल्डर ठेवलाय, तिथे 1 धाव मिळेल, 14 करायचे आहेत, 1 बॉलचा खेळ शिल्लक. नेक्स्ट मॅच मोठी देसाई विरुद्ध गावदेवी खार्डी, हर्षिका 11 अशीच होईल, कारण 1 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. शेवटचा बॉल पायात टाकलाय, चांगला फटका इथे सजवलाय आणि हा सामना 13 धावेने जिंकलाय टीम गावदेवी हर्षिका 11 खार्डीने. हॅलो हॅलो, काही विशेष सन्मान आपण